हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ऑलरेडी तुम्हाला थंबनेलने समजलं असेल आज काय करणार आहे मी, पण व्हिडिओ एंड पर्यंत बघा. हाय गाईज, मी आज बनवणार आहे शिरा. ते पण एकाच्या फरमाईशने, जी आहे ती माझी बहिणाबाई. बहिणाबाईसाठी आपण आज बनवूया शिरा. तुम्हाला बघायचंय या मी दाखवते. हे ना माझ्यासोबत दरवेळी होतं. जेव्हा पण मी विचार करते मी रव्याचं पॅकेट ओपन करते, पण मी हे दलियाचं पॅकेट ओपन करते. काय करू. आणि किती चांगलं मुमेंट असतं. आपला व्हिडिओ आपले पप्पा बघतायत आणि फेसवर स्माईल आहे. थोडं स्टार्टिंगला ऑकवर्ड वाटतं, पण खूप छान वाटतं असं. आणि मम्मी आता गेली आहे जस्ट, आणि मम्मी आता घेऊन येणार. ती बघते माझी बहीण मला, म्हणून मी तिच्याकडे बघते. सज्जन को क्या तकलीफ है भाई? डिस्टर्ब होते मला. 6 hours later. खूप वेळ लागतो यार, मला कंटाळा येते. मी असं बनवली नसती, पण माझ्या बहिणीला हवंय म्हणून मला बनवावं लागतं, नाही तर मी बनवली नसते. तिचं कधी कधी मन होतं की हे बनव ते बनव, मॅगी बनव, म्हणून त्यासाठी मी बनवते. तुम्ही पूर्ण रेसिपी बघा, तुम्हाला आवडेल. अवस्थेत कशी बसली, अजून रेडी वेडी काय नाही झालीये. फक्त एक आंबोडा घालून चष्मा लावून ब्लॉग स्टार्ट केला. रिअल पण दिसायला पाहिजे ना. हे गाईज, सो माझी मम्मी गेली आहे खाली रवा आणण्यासाठी. तोपर्यंत आपण वेट करतोय. तोपर्यंत आपण काही इलायचीचं पावडर बनवून घेऊया. आधी इलायचीला मस्त बारीक पिसून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता इलायचीचा पावडर मस्तपैकी बारीक केला आहे. जे हे उरलेले साल्ट आहे याचा आपण हे वेस्ट नाही करणार. आपण याला चायपत्तीच्या डब्यात ऍड करणार, कारण की आपण जेव्हा चायपत्ती चायसाठी करू तेव्हा एक मस्तपैकी टेस्ट येते इलायचीची. खूप मस्त सुगंध येतो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. एवढं तरी जुगाडू असायला पाहिजे आपण. मस्तपैकी आपण ह्याला ब्राऊन, गोल्डन ब्राऊन असतं ना, तसं करून घेऊया. बघू शकता किती मस्त आहे रवा. मस्त ब्राऊन झाला ना, फळफळीत होता रवा, नाही तो चिकट चिकट रवा होतो. आणि तुम्ही बघू शकता की अजून रवा अर्धा प्रोसेस झाला पण नाही, आणि मला घाम किती सुटायला स्टार्ट झाला. गरमी कधी जाईल माहिती नाही. तुम्ही बघू शकता हे ब्राऊन झालेलं आहे कलर वर. आता आपण पाणी ऍड करूया यात. मस्त झालं बघू शकता. अँड आता आपल्याला जोपर्यंत रवा थोडा थिक होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. आपण कसं वेगवेगळं करून घेतो रोस्ट. तर आपण असं डायरेक्ट पण केलं, कधी वेळ नसेल तर डायरेक्ट पण रोस्ट करू शकतो. अँड तुम्ही बघू शकता रवा किती मस्त आता थोडं थिक होत आलंय. अँड थोडं थिक झाल्यानंतर मी याला झाकण लावून ठेवेन. मी कलर वगैरे काय ऍड नाही करत यात. आणि शुगर आपण कधी करूया माहिती, लास्टला एकदम, आणि की आता शुगर नाही टाकायचं. ह्याला आपण आता झाकून ठेवूया. तर आपला शिरा रेडी आहे. आता यात मी साखर ऍड करते. तुम्ही शिऱ्याचं टेक्स्चर बघू शकता किती मस्त झालंय. एकदम स्टिकी नाही वाटत आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही खाऊ शकता. ही कसं शिरा जी असतं ना, सत्यनारायणच्या प्रसादनुसार ही यूज करतात. तुम्ही यात बनाना सुद्धा घालू शकता किंवा तुळशीचं पानं सुद्धा घालू शकता आणि देवासाठी प्रसाद म्हणून बनवू शकता. ट्राय करून दाखवते मी तुम्हाला शिराचा पहिला घास. This is the end. खूप बेस्ट आहे. तोंडात असं विरघळतोय पूर्णपणे. तुम्ही नक्की ट्राय करा हा रेसिपी. एवढं टेस्टी झालंय ना हे. आय थिंक तुम्हाला सुद्धा हे ट्राय करायला पाहिजे. नक्की तुम्ही रेसिपी बघून ट्राय करा. ओके, मी तर आता संपवणारच आहे, तुम्ही पण नक्की बघा.